कशा आहात ताईंनो तुम्ही सगळ्या? आणि तुमचं काय काय झालं? कोणत्या कोणत्या गोष्टी बनवलेल्या आहेत तुम्ही हे मला कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि आज बनवणार आहे आई गव्हाच्या चिकाच्या कुरवड्या. आणि चिकाच्या कुरवड्या बनवताना हे आधी काय काय करावं लागते, म्हणजे 4 दिवस गहू भिजत ठेवले आहे ना उन्हात, आणि रोज धुवून नवीन पाणी टाकायची त्या गव्हामध्ये. आणि चौथ्या दिवशी मग मिक्सरमधून काढलं. आणि मिक्सरमधून काढल्यानंतर ते 3 पाण्यात ते जे गहू आहेत ना बारीक केलेले, 3 पाण्यात धुतले ते. आणि तीन प्रकारचं ते पाणी जे झालं ना ते या गंजात जमा केलेलं. हे बघा, गहू धुते आणि परत त्याच्यामध्ये गाळून मग पाणी टाकते. हे बघा, हे तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, पण तरी म्हटलं थोडंसं रिकॅप द्यावं माझ्या ताईला. जर कोणी माझा व्हिडिओ आधीचा पाहिला नसेल ना, त्यांच्यासाठी टाकलेला आहे मी हे. अशा प्रकारे हे गहू धुते आई. 3 वेळा आईनं गहू धुतले आणि 3 वेळा त्याचं पाणी काढलं. पाणी म्हणजे तो चिकच असते तो. हे बघा. आणि मग ते पाणी असं गाळून घ्यावं लागते. आणि ताईंनो माहीत आहे का, या चिकामध्ये थोडंसंही कचरं पडता कामा नये. सहसा गव्हाचं कचरं पडता कामा नये. कारण की माहीत आहे का, चीक जर आपण शिजवतो ना, त्यामध्ये थोडंसं जरी कचरं असलं ना तर आपल्याला खूप कठीण जातात कुरवड्या पाडायला. साच्यातून कुरवड्या निघत नाहीत मग बरोबर. हे बघा, हा एक गंज भरून चीक झालेला आहे. आणि हा जो चीक आहे ना, हा परत आपल्याला रव्याच्या चाळणीने किंवा पिठाच्या चाळणीने परत हा गाळावा लागतो. हे रात्रीचं आहे ताईंनो, रात्रीचं काम आहे हे आमचं. आणि दुसऱ्या दिवशी मग याच्या कुरवड्या करतो आपण. साच्याच्या कुरवड्या आहेत त्या. अशा प्रकारे याची मेहनत आहे. पण ह्या कुरवड्या जर आपल्या घरात नसल्या ना तर मग काही केल्यासारखं वाटत नाही आपल्याला. कारण की ह्या कुरवड्या आपण सणाला पण तळतो. आणि उलट आता उन्हाळा आहे, रसासोबत पण खूप टेस्टी लागतात ह्या कुरवड्या. त्याच्यामुळे मग दरवर्षी करत असतो आम्ही. अशा प्रकारे रव्याच्या चाळणीनं आईनं पूर्ण गाळून घेतलं. आणि हा बघा चीक एवढा जमा झालेला आहे. आता हे दुसऱ्या दिवसाचं आहे ताईंनो. आणि आईनं गरम पाणी ठेवलेलं होतं. त्या गरम पाण्यात हळूहळू याला माहीत आहे का, दोघीजणी पाहिजेत. गरम पाण्यात एक जण टाकते आणि एक जण ते फिरवते. कारण की जेणेकरून त्या गाठी नाही झाल्या पाहिजे. त्याच्यामुळे म्हणजे गाठी नाही झाल्या पाहिजे यासाठी ताईंनो एवढं लक्ष द्यावं लागते ना आपल्याला. खूप लक्ष द्यावं लागते कंटिन्यू. ते माहीत आहे का, चमच्याने फिरवावं लागते तो चीक. गाठी नाही झाल्या पाहिजे म्हणून कंटिन्यू फिरवत राहावं लागते. जेवढं आपण चीक फिरवू ना चमच्याने, तेवढा चीक चांगला होते आपला. म्हणजे गाठ वगैरे काही राहत नाही त्याच्यामध्ये. हे बघा. जर आपण बरोबर चीक फिरवलं नाही ना तर पूर्ण गाठी होतात त्या चिकाच्या. आणि कुरवड्या पण आपल्या व्यवस्थित होत नाही. हे बघा, चीक किती छान झालेला आहे. एक पण गाठ दिसणार नाही तुम्हाला याच्यामध्ये. हे माहीत आहे का ताईंनो, हे खरी मेहनत आहे याची. फिरवायची खूप मेहनत आहे या कुरवड्याची. आणि याच्यात टाकला मग आहे ना जिलेबीचा कलर. आम्हाला 2 कलरच्या पाहिजे होत्या, एक पांढरा आणि एक जिलेबी कलर. तर जिलेबी कलरच्या पहिल्यांदा आम्ही टाकल्या, नंतर मग पांढऱ्या टाकल्या होत्या आम्ही. हे बघा, चीक झाला आपला तयार. हा चीक झाला ताईंनो. पण 10 मिनिट आता तसंच शिजू द्यायचं असतं गॅसवर. आणि चांगला शिजला हे आपल्याला कशाहून समजते, तर आपण ओला हात करून त्या चिकाला लावला ना ताईंनो, तर चिटकत नाही आपल्याला. तर समजून जायचं की हा चीक चांगला झाला म्हणून. जर आपल्या हाताला हा चीक चिटकला ना तर समजून जायचं की हा चीक आपला झाला नाही. जर चीक झाला नाही ना तर कुरवड्या पण व्यवस्थित पळत नाहीत आपल्या. आणि ते वाळल्यावर माहीत आहे का, तुकडे होतात त्या कुरवड्याच्या. त्याच्यामुळे मग काळजीपूर्वक हा चीक करावा लागतो. आणि हे बघा, आहे ना किती छान चीक केला.
आणि कुरवड्या पण टाकत आहे. कुरवड्या आपण करतो ना ताईंनो, तर ह्या कुरवड्या करताना चीक गरम गरमच पाहिजे असते. कारण की जेवढा गरम गरम आपण चीक घ्याल ना कुरवड्यासाठी म्हणजे साच्यामध्ये, तर तेवढ्या पटापटा आपल्या कुरवड्या होत्या. आणि आमचं पण तसंच झालं. गरम चीक होतं ना, त्याच्यामुळे पटापट कुरवड्या टाकल्या आम्ही. 2 साचे होते, एक आईनं घेतला आणि एक मी पटापट टाकल्या मग ह्या कुरवड्या. आणि लवकर झाल्या. मग काही चीक जर चांगला झाला ना ताईंनो, तर कुरवड्या करायला काहीच वेळ लागत नाही. फक्त चीक करायची खूप मेहनत आहे ताईंनो, आपली खूप मेहनत आहे. हात पण खूप दुखतात आपले, पण टेस्टी पण तशाच लागतात ह्या कुरवड्या, चिकाच्या कुरवड्या. आपण कोणतेही केलं ना तरी पण चिकाच्या कुरवड्यासारखी चव येत नाही. आणि हे बघा माझा अनु पण निरीक्षण करत आहे आईचं, की आई कशा कुरवड्या टाकत आहे. कारण की मुलांना सहसा हे पाहायला मिळत नाही ना, आपण घरी पण जास्त टाकत नाही ना हे कुरवड्या. त्याच्यामुळे मग तो पण पाहत आहे, मी करताना पण पाहत आहे की कशी करते मम्मी. आम्ही 2 प्रकारच्या कुरवड्या केल्या ना ताईनं, एक या जिलेबी कलर टाकून आणि जे बाकीचं उरलं ना पांढऱ्या कुरवड्याचं, तर त्याचा चीक करायला आई आतमध्ये गेली. त्याचा चीक करत आहे आता. आणि मी तोपर्यंत म्हटलं मी हे कुरवड्या टाकून घेते. हे बघा किती छान कुरवड्या झाल्या आणि खूप झाल्या. आमचं जवळजवळ हे 2 किलोचा चीक होता. थंड झालं ना तर खूप वेळ लागते. हे बघा आता तो चीक थंड झाला ना, त्याच्यामुळे मग निघत नाहीत पटापट कुरवड्या हे. आणि प्लॅस्टिकच्या कागदावरच टाकायच्या असतात ह्या, कारण की पटकन त्याला थोडं तेल लावलं आम्ही आणि मग प्लॅस्टिकच्या कागदावर टाकल्या. चीक तयार करताना मीठ आणि तेल पण टाकलेलं होतं ताईंनो, ते सांगायचं विसरली होती मी तुम्हाला. तर ताईंनो पहिले आपण जिलेबी कलरच्या कुरवड्या टाकल्या, जिलेबी कलर टाकला कुरवड्यामध्ये. आता आपण पांढऱ्या कुरवड्या टाकू, याच्यामध्ये कोणताच कलर नाही. हा चीक पण तयार झाला. आता टाकू आपण आता पांढऱ्या कुरवड्या. असं झालं हा चीक. खूप गोटावं लागतं याला, खूप मेहनत आहे याची. तर ताईंनो आता आम्ही पांढऱ्या कुरवड्या टाकत आहे. आईनं मला साचे भरू दिले आणि मी पटापट कुरवड्या टाकले. आम्ही दोघी होतो ना, त्याच्यामुळे मग एवढं माहीत नाही पडलं आम्हाला. लवकर झालं आमचं कुरवड्या टाकणं. आणि आपण पाहू शकता ताईंनो कुरवड्या किती छान झाल्या. ते पांढऱ्या पण चांगल्या झाल्या आणि ते जिलेबी कलर जो टाकला होता ना, त्या पण खूप चांगल्या झाल्या. तर आमच्या कुरवड्या टाकून झाल्या. आता आईनं केलं रस आणि मटण छानपैकी, भात, कुरवड्या आणि पोळ्या. आता आम्ही करतो जेवण. कुरवड्या पण झाल्या आमच्या. आणि आईच्या जेवणात खूप मजा येते ना, आईच्या हातचं जेवण. हे बघा ओ मावशी, हे बघा ताईनं कुरवड्या एवढ्या छान पडल्या ना चिकाच्या. मेहनत लागते त्याला, पण खूप छान पडल्या. आणि रसासोबत खूप लागतात, रसासोबत खायला खूप छान लागतात कुरवड्या. हे पण आणि जो चीक उरला होता ना, तो गव्हाचा म्हणजे कडक उरते, तो पण आईनं वाया नाही जाऊ दिला. हे बघा त्याच्यात थोडासा गरम केला तो आणि त्याचे टाकले चमच्याच्या कुरवड्या. गंजाला जो चिटकते ना तो चीक, त्याच्या कुरवड्या आहेत ह्या. हे बघा कुरवड्या किती छान दिसतात. तर ताईनं चिकाच्या कुरवड्याची रेसिपी कशी वाटली, तर तुम्हाला आवडली असेल तर नक्की सबस्क्राईब करा ताईंनो. आणि आपल्या इकडे वड्या पण वाढत आहे. झाला आता.
सगळं करणं झालं.